केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या पुणे दौऱ्यावर येत आहेत। लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यासाठी ते हजेरी लावणार आहेत। दिल्लीमधील जंतर मंतर परिसरामध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या विरोधात काँग्रेस उद्या शहांच्या विरोधात निषेध आंदोलन करणार आहे। पोलिसांनी काँग्रेसला पुण्याच्या सातारा रोड परिसरामध्ये आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत। शहा उद्या पुण्यातील लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावणार आहेत। उद्या पुण्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं गौरव करण्यात येणार आहे। मात्र शहांच्या या दौऱ्याला काँग्रेसनं विरोध केल्यामुळे पुण्यामध्ये वातावरण तापलंय। दिल्लीतील जंतर मंतर परिसरामध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या विरोधामध्ये काँग्रेस उद्या शहांविरोधात निषेध आंदोलन करणार आहे। पोलिसांनी काँग्रेसला पुण्याच्या सातारा रोड परिसरात आंदोलन करण्याची परवानगीही दिली आहे। असे जर तरुणांना बदलून काढणारे, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारे गृहमंत्री जर येत असतील तर त्याला काँग्रेस विरोध करणार आणि ती भूमिका काँग्रेसने स्वीकारली आहे। दुसरीकडे शहांच्या दौऱ्यावरून संजय राऊत यांनीही पुन्हा एकदा टीका केली आहे। त्यांना भाजपच्या नवनाथ वन यांनी प्रत्युत्तर दिलंय। ईस्ट इंडिया कंपनीशी 2 हात केले, तुरुंगवास भोगला, त्यांच्या नावाचा पुरस्कार सध्याच्या ईस्ट इंडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अमित शहा यांच्या हस्ते देण्याचा घाट ज्या कोणी घातला असेल त्यांच्या बुद्धीची मला कीव येते। पुणेकरांनी त्यांना विरोध करायचं ठरवलेलं आहे आणि त्या पुणेकरांचं मी अभिनंदन करतो। अमित भाई शहा यांचं कर्तृत्व काय आहे हे देशाने बघितलंय आणि ज्या पद्धतीनं उद्धवजी ठाकरे यांनी अभिजित दिपकेचा थेट विष्णूचा अवतार म्हणून त्यांचं गुणगौरव केला, त्यांच्या बुद्धीचा कीव संजय राऊत तुम्हाला आला नाही का? ज्या अभिजित दिपकेचं कौतुक करताना तुम्ही देवदेवतांचा अपमान करताय, अभिजित दिपकेला थेट विष्णूचा अवतार म्हणून त्यांचं गुणगौरव गाताय, त्यावेळेला उद्धवजींच्या बुद्धीची संजय राऊतांनी कीव केली पाहिजे।